सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की पांडुरंगाची मूर्ती ही वेगवेगळ्या वेळेला पंढरपूरच्या मंदिरांना हलवली आहे. अच्छा. म्हणजे काही वेळेला त्याच क्षेत्रामध्ये लपवलेली आहे, काही वेळेला आजूबाजूच्या गावांमध्ये गेलेली. कारण काय होतं? आक्रमण. एक मोठं उदाहरण देतो की अफजल खानाची स्वारी ज्या वेळेला झाली शिवाजी महाराजांच्या वेळेला, त्यावेळेला तुळजापूरला पहिल्यांदा जाऊन त्याने भवानीचं मंदिराला तोशीस दिली. त्याच्यानंतर तो पंढरपुराच्या बाजूने गेला. त्यावेळेला पंढरपूरच्या पांडुरंगाला तोशीस लागू नये, त्या अफजल खानाने त्याला धोका पोचवू नये, त्याचं मंदिर उद्ध्वस्त करू नये किंवा पांडुरंग वाचवा म्हणून महाजी निंबाळकर जे तिकडे सोलापूरच्या प्रांतात म्हणजे माढा वगैरे या प्रांतातले ते मोगली सुभेदार, तर त्यांनी मोगली सरदारांनी त्यांनी पण ते मराठी, तर त्या महाजी निंबाळकरांनी पंढरीचा पांडुरंग पुजाऱ्यासकट माढ्याला नेऊन ठेवला अशी सुद्धा एक नोंद मिळते. म्हणजे माढा हे गाव जे आत्ता आहे सोलापूर जिल्ह्यातलं, तर त्या गावी जे पंढरपूरपासून एक अंतरावर आहे, 54-60 किलोमीटरवर आहे, तर त्या ठिकाणी मंदिरात विठ्ठल मूर्ती गेली होती आणि नंतर ती पुन्हा आली असेल. पण एक वैशिष्ट्य म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा माढ्याला सुद्धा एक विठ्ठल मंदिर महाजी निंबाळकरांनी बांधलेलं आहे, मंदिर बांधलं आहे प्रॉपर, आणि त्या मंदिराच्या मध्ये सुद्धा पांडुरंगाची मूर्ती आहे. वैशिष्ट्य म्हणजे वेगवेगळ्या कालखंडात ज्या वेळेला मूर्ती हलवली त्याच्यापैकी ही मूर्ती जी हलवली आहे त्याला अजून एक वेगळा इतिहास आहे की ती मूर्ती आज भारतात एकमेव अशी मूर्ती आहे जी मूळ मूर्तीची लक्षणं दाखवते किंवा मूळ मूर्तीमध्ये त्याचं जे वर्णन आहे ते वर्णन त्या माढ्याच्या विठ्ठलामध्ये